याचबरोबर पाहूयात दुपारच्या 100 बातम्या। पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड आदिल हुसेन ठोकरचा युद्ध पातळीवर शोध सुरू आहे। लष्कर-ए-तोयबाचा कमांडर सैफुल्ला कसुरी आणि अबू मुसा सोबत त्याने कट रचल्याची माहिती समोर येते। बिलावल भुट्टो जरदारींनी आक्रमक आणि चितावणीखोर विधान करून ही परिस्थिती अधिक गंभीर केली आहे। बिलावल भुट्टोंनी सिंधू पाणी कराराबाबत भारताला थेट धमकी दिली। सिंधू आमची आहे आणि ती आमचीच राहील। एकतर आमचे पाणी या नदीतून वाहेल किंवा त्यांचे रक्त यातून वाहेल। भारताची लोकसंख्या जास्त असू शकते पण आम्ही धाडसी लोक आहोत। सीमेवरील आमचा आवाज तुम्हाला योग्य उत्तर देईल असं बिलावल भुट्टोंनी म्हटलंय। जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झालाय। यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील संबंध ताणले गेले होते। या दरम्यान या दहशतवादी हल्ल्यात कथित सहभाग असल्याचा बदला म्हणून भारत पाकिस्तानमध्ये पाण्याचा एकही थेंब वाहू जाऊ देणार नाही असं जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी म्हटलंय। दहशतवाद विरोधात अमेरिका भारतासोबत आहे। पहलगाम मधील हल्ला ही एक मोठी चूक आहे असं वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलंय। दहशतवाद्यांना पकडण्यात मदत करू असं आश्वासनही गुप्तचर प्रमुखांनी दिले। पहलगामच्या हल्ल्याचा जयंत पाटील यांनी निषेध व्यक्त केलाय। पहलगाम मधील हल्ल्याचा मास्टरमाइंड कुणीही असलं तरी त्यांच्या देशात घुसून त्यांना मारलं पाहिजे। हल्ला झाला आणि आपण बेसावध होतो याबाबत केंद्र सरकारने विश्लेषण दिलं पाहिजे अशी मागणीही जयंत पाटलांनी केली आहे। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यावरून आतंकवादाचा रंग हिरवाच असल्याचं सिद्ध झालंय असं वक्तव्य मत्स्य व्यवसाय मंत्री निलेश राणेंनी केलंय। पर्यटकांवर हल्ला होत असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पर्यटकांच्या रक्षणासाठी एक तरुण धावून आला। सय्यद आदिल हुसेन शाह या अवघ्या 20 वर्षाच्या युवकाचा देखील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालाय। माणुसकी दाखवत धाडसाने दहशतवाद्यांना सामोरं जाणाऱ्या सय्यदच्या निधनाबाबत हळहळ व्यक्त करतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिकरित्या सय्यदच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत केली। सकल हिंदू समाजाच्या वतीने आज हिंगोली शहर बंदची हाक देण्यात आली आहे। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आलाय। पहलगाम मधील हल्ल्याच्या राज्यभरातून तीव्र निषेध करण्यात आलाय। पुसदमध्ये सकल हिंदू समाजाने मूक मोर्चा काढलाय। यावेळी मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली। पहलगाम मधील हल्ल्याच्या निषेधार्थ देहूमध्येही आक्रोश आंदोलन करत निषेध रॅली काढण्यात आली आहे। यावेळी सकल हिंदू समाज मोर्चात सहभागी झालेत। देहू रोड पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला। पहलगाम मधील हल्ल्याच्या निषेधार्थ माळशिरस तालुक्यातील मौजे नाथपुते येथे शिवसेनेच्या तालुका प्रमुख सतीश सपकाळ यांच्या नेतृत्वात रास्ता रोको करत भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आलाय। वाशिम शहरात पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आलाय। यावेळी बाजारपेठा बंद ठेवत हल्ल्याचा निषेध केलाय। मनमाडमध्ये पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आलाय। यावेळी कॅन्डल मार्च काढून हल्ल्याचा निषेध करत मृतकांना श्रद्धांजली देण्यात आली। दरम्यान दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्याची मागणी करण्यात येते। नागपुरात वास्तव्यास असलेल्या 18 पाकिस्तानी नागरिकांना भारत देश सोडावा लागणार आहे। नागपुरातील 18 पाकिस्तानी नागरिकांची पोलीस विभागातर्फे ओळख करण्यात आली। भाजप अध्यक्ष JP नड्डा आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। यावेळी JP नड्डांच्या उपस्थितीत रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आले। मेळाव्याआधी नड्डांची श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतले। उपमुख्यमंत्री अजित पवार आज परभणी जिल्हा दौऱ्यावर आहेत। यावेळी त्यांनी पोखणीमध्ये नरसिंह देवस्थानाचं दर्शन घेतलं। मनसेच्या वतीने आज पहिलं प्रति महासभागृह भरवलं जाणार आहे। या महासभेसाठी मनसेकडून सर्वच राजकीय पक्षांना निमंत्रण देण्यात आलं। मात्र भाजपने मनसेचं निमंत्रण नाकारलंय। भाजप महासभागृहाला गैरहजर राहण्याची माहिती आहे। उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा राज ठाकरेंना एकत्र येण्यासाठी साथ घातल्याची जोरदार चर्चा रंगली आहे। त्याचं कारण म्हणजे ठाकरेंच्या पक्षाकडून एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला।
आता वेळ आली आहे एकत्र येण्याची मुंबई आणि महाराष्ट्रासाठी. शिवसैनिक तयार आहेत मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी, अशी पोस्ट ठाकरेंच्या पक्षाच्या अधिकृत पेजवरून करण्यात आली. बंदर खात्याच्या जागेवर कुणी अनधिकृतपणे गाड्या उभा केल्यास मी स्वतः येऊन या सगळ्या गाड्या समुद्रात लोटून टाकणार, असा थेट इशारा मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिलाय. महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम डिपार्टमेंट जगात कुठेही नाही. पोलिसांनी जर 50 लाख पकडले तर ते 50,000 दाखवतात. आमदार संजय गायकवाडांनी पोलिसांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. PMRDA अर्थात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या प्रारूप विकास आराखड्यात बांधकाम व्यावसायिकांच्या जागेवर आरक्षण न टाकता गोरगरिबांच्या जमिनीवर आरक्षण टाकल्यानं प्रारूप आराखडा अजित पवारांनी रद्द केलाय. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलाच दम धरलाय. बाणेरमधील कौशल विकास केंद्राच्या उभारणीच्या विलंबनावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी अजित पवारांनी आयुक्तांची कान उघडणी करत त्यांना चांगलंच सुनावलंय. पुण्यातील पानदरस्त रस्ते, शिवरस्ते खुले करण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम राबवण्यात यावा, तसंच तलाव आणि पाणी साठ्यासाठी गाळ काढण्याचे कामही वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन करावे, अशी सूचना उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी केली. राज्यातील विविध महानगरात वेगवेगळ्या परिवहन सेवा कार्यरत आहेत. या सर्व सेवा एकाच छताखाली आणल्या जाणार असून त्यासाठी एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण स्थापना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मे मध्ये राज्य सरकारच्या तालुका आणि जिल्हा समित्यांवरील नियुक्ती तसेच सीईओंची नियुक्ती करण्याचा आणि राज्य पातळीवरील समित्या आणि महामंडळावरील नियुक्ती जूनमध्ये करण्याचा शब्द आता भाजप जनांना देण्यात आल्याने कार्यकर्ते आणि नेत्यांच्या आशा पल्लवित झाल्यात. नाशिकच्या गोदावरी नदीतील पाणी वापरास बंदी आणण्यासाठी उच्च न्यायालयानं याचिका दाखल केली. नदीचं पाणी पिण्यास बंदी घालण्याची मागणी यात करण्यात आली आहे. कुंभमेळ्याच्या आधी पाणी स्वच्छ न झाल्यास कुंभमधील स्नानावरही बंदी घालण्यात यावी, अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली. छत्तीसगडमध्ये 1500 माओवादी असल्याचा दावा करण्यात आलाय. जंगलात सुरक्षा दलाकडून 5 दिवसांपूर्वी सर्च ऑपरेशन सुरू आहे. करेगट्टा परिसरातील माओवाद्यांना घेरण्याचा प्रयत्न जवानांनी केलाय. मुंबई विमानतळावरील शिवरायांच्या पुतळ्यावरून केंद्र सरकारनं नोटीस बजावली आहे. DGCAच्या सर्वेक्षणानंतर शिवरायांचा पुतळा अडथळा म्हणून घोषित करण्यात आलाय. या घटनेनंतर शिवप्रेमींकडून संताप व्यक्त करण्यात आलाय. मालवणमधील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन पुढे ढकलण्यात आलंय. 1 मे रोजी होणारा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आलाय. काही कारणास्तव या कार्यक्रम पुढे ढकलण्यात गेल्याची माहिती मिळतेय. मात्र पुतळ्याचं काम 100% पूर्ण झालंय. मालवणमधील शिवरायांच्या पुतळ्याचं काम 100% झालेलं आहे. आता ग्रॅनाइट लावायचं काम सुरू असल्याची माहिती शिल्पकार अनिल सुतारांनी दिली आहे. परंडा तालुक्यात तुळजापूर शहरापेक्षा मोठं ड्रग्ज रॅकेट असल्याचा आरोप सुजित सिंह ठाकूर यांनी केलाय. तर संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्यासाठी ठाकरे गटानं अनोखं आंदोलन केलंय. रिकामी घागर पालखीमध्ये ठेवत दिंडी काढण्यात आली आहे. यात स्वतः अंबादास दानवेही सहभागी झालेत. या आंदोलनाला लबाडांनो पाणी द्या असं नाव देण्यात आलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार परभणी दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्या दौऱ्याआधी युवक काँग्रेसच्या वतीनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन करण्यात आलंय. यावेळी चुन्याचा डबा रस्त्यावर फेकत अजित पवारांचा निषेध करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. अमरावतीत तापमानात वाढ झाल्यानं दुपारी 1 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अमरावतीतील सर्वच ट्रॅफिक सिग्नल बंद राहणार आहेत. त्यामुळे दुपारच्या सत्रात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना काही अंशी दिलासा मिळणार आहे. यवतमाळच्या पुसद तालुक्यातील शेबाळ पिंपरी ते इसापूर या 3 किलोमीटर रस्त्यांचं कामं मागली 2 वर्षापासून रखडलंय. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून या रस्त्यांसाठी 1,80,00,000 रुपये निधी देण्यात आलाय. मात्र तरीही काम सुरू न झाल्यानं संतप्त ग्रामस्थांनी रस्त्याच्या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन केलंय.
दिवे आगरचे सरपंच सिद्धेश कोसबे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। अतिक्रमणाची नोटीस पाठवल्याच्या रागातून ही धमकी देण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली आहे। सांगलीच्या वाळवा तालुक्यातील इटकरे फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जखमी झालाय। हा बिबट्या नर जातीचा असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। मनमाडच्या शीख मळ्यात शिरलेल्या बिबट्याला जेरबंद करण्याचा 4 दिवसांचा कालावधी संपला नाही, तोच पुन्हा मळ्यात दुसरा बिबट्या शिरल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या कधी अडकणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। चिखलदऱ्यात उन्हाचा पारा प्रचंड वाढलाय। तापमानात पारा 37 अंशावर गेल्यानं पर्यटकांनीही चिखलदऱ्यात पर्यटनाकडे पाठ फिरवली आहे। हिल स्टेशनची वाटचाल आता हिट स्टेशनकडे होत असल्यानं चिखलदरा पर्यटन स्थळावर शुकशुकाट पाहायला मिळतो।